संतोष गणवट या ग्रामपंचायतचे उपसरपंच बरेच दिवस आमच्यापासून लांब 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 पळत होते. मी लक्ष ठेवून होतो की कधीतरी टप्प्यात आल्यावर आपल्याकडे आणायचे. आणि मला आज विशेष आनंद आहे की संतोष गणवट आणि त्यांच्या सौभाग्यवती उर्मिलाताई संतोष गणवट यांनी त्यांच्या सर्व समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू झाल्यात. आचारसंहिता अर्ज भरल्यावर त्या अर्जदारांना लागू होईल. मी या मतदारसंघातल्या सगळ्यांशीच चर्चा केली, बराच वेळ चर्चा केली. सर्वांना विश्वासात घेऊन आपण एकमतानं निर्णय घ्यावा. पण थोडे 2 आठवडे 3 आठवडे थोडासा वेळ जास्त झाला. पण मला सांगायला विशेष आनंद वाटतोय की या व्यासपीठावरील सर्वांनी आणि या मतदारसंघातल्या सर्व गावातल्या सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी संतोष गणवट यांच्या नावाला पहिली पसंती दिली, मान्यता दिली. आता आपण सगळ्यांनी एका जीवानी काम केलं तर मला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय 100% मिळेल याची मला आता खात्री आहे. सामान्य माणसापर्यंत जाऊन काम करणाऱ्या सेवकाची खरं म्हणजे या बागली गावाला जास्त गरज आहे. कुठल्या पुढाऱ्याच्या पोरापेक्षा सामान्य घरापर्यंत पोहोचणाऱ्या माणसाला हे गाव उचलून गरज असं माझं मत आहे. प्रचंड धनसंपत्ती साधनं वापरायची आणि मतदारांना खुश करायचे ही अनिष्ट प्रथा काही लोक या मतदारसंघात घालायचा प्रयत्न करतात. वाटेगावला नशीब काढायला गेले. वाटेगावला नशीब काढायला गेल्यावर आमच्या देवराज पाटलांनी जरा एक चक्कर वाटेगाव मतदारसंघात मारल्यावर त्यांनी तो बेत रहित केला आणि हिचं येऊन ठाण मांडून आता आपल्या सगळ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. मी बरेच दिवस बोलत होतो काय चाललंय काय चाललंय. बरेच सगळे कार्यकर्ते असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं, या व्हायला लागले त्या व्हायला लागले. पण या मतदारसंघात आणि तालुक्यातल्या या एका मोठ्या गावात बागणी ही ऐतिहासिक नगरी आहे. फार मोठी जुनी परंपरा या गावाला आहे. या गावाला स्वतःच्या गावातल्या माणसाची गरज होती अशी माझी धारणा आहे. ती आमच्या राष्ट्रवादीने आज पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. बागणी गावामध्ये तुम्ही पूर्ण ताकदीनं काम करा. आम्ही सगळे पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर आहे. तुमच्यापेक्षा डबल पुढे जाऊन आम्ही काम करणार आहे. तुम्ही काय चिंता करा. विजय पक्का आहे. पण ह्यावेळी जरा एवढा मोठा विजय करू की परत बागणीचं नाव वेळ काढणार.